तनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। संत मुक्ताबाईच्या पालखीचं देऊळगाव राज्यात भक्तिपूर्ण स्वागत। टाळ मृदंगाच्या गजरात मुक्ताबाईच्या जय घोषात संपूर्ण शहर भक्तिमय झालं। वारकऱ्यांसाठी शहरात ठिकठिकाणी चहा, पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली। ही पालखी श्री संत धोंडीराम महाराज मठात विश्रांती घेत 15 जूनला पुढील प्रवास सुरू करणार आहे। 35 तालुक्यांमधून मार्गक्रमण करत ही पालखी पंढरपूरकडे निघाली आहे। जय मुक्ताबाई। इंदौरचा प्रसिद्ध व्यापारी राजा रघुवंशी आता या नावामागे लपलंय एक थरारक कटकारस्थान। 23 मे रोजी शिलाँगच्या डोंगरात त्याची निर्गुण हत्या झाली आणि आता एक एक करून पडद्यामागची नावं समोर येत आहेत। नुकताच एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात राजा एक सूटकेस घेऊन रॅपिडो बाईकवर बसताना दिसतोय। हेच ते फुटेज जे हत्या होण्याआधीचं त्याचं शेवटचं दृश्य मानलं जातंय। आरोपी कोण? तर हत्येचा सूत्रधार पत्नी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह। त्यांच्यासह आणखी 3घांना अटक झाली आहे। राजाच्या भावाचा गंभीर आरोप, सोनमने तांत्रिक विधी करत मानवी बलिदान दिलं। पोलीस तपास वेगाने सुरू आहे। क्राइम सीन रिक्रिएट केला गेलाय। लवकरच 2 महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात हजर होणार आहेत। त्यात सोनमचे आई वडीलही आहेत। सोनमचा भाऊ म्हणतो, जर माझी बहीण दोषी असेल तर तिला शिक्षा व्हायलाच हवी। अजूनही काही दुवे बाकी आहेत, पण पोलीस सांगतायत पुरावे सॉलिड आहेत। हा खून फक्त एका अफेअरचा परिणाम नव्हता, तर एक काळजीपूर्वक आखलेली योजना होती। राज्यात मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे। पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात पावसाचा जोर वाढलाय। भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केलाय। घाट परिसरात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालाय। वाहतुकीवर परिणाम होतोय आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। पुणे शहरात देखील मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। दरम्यान रस्त्यावर पाणी साचणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या अडचणी सुरू झाल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यात सध्या फारसा जोर नाही, पण हलकासा ते मध्यम पाऊस सुरू आहे। शेतकरी वर्गाने हवामान लक्षात घेऊनच पुढील शेतीचे नियोजन करावे असं हवामान विभागाने सांगितलंय। राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवनावरही परिणाम झालाय। खेड रत्नागिरी मार्गावर महामार्गावर भेगा पडल्यामुळे वाहतूक एकेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे।